फिशर ह्या आजारामध्ये वेदना का असतात? नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. फिशर हा आजारामध्ये वेदना का होतात हे समजण्या अगोदर नेमकं फिशर काय असते हे समजणं गरजेचं आहे. फिशर म्हणजे आपल्या ॲनल कॅनलच्या तिथं एक साधारणतः छोटी कट झालेला असतो. हे आपण बघू शकतो, छोटी चिरा झालेला असतो. म्हणजे आपली जी काही गुदद्वार आहे, गुदद्वारला कट झालेलं असतं आणि कट झाल्यामुळे तिथला जो काही म्युकोजा, जो कव्हरिंग असतो, स्नायू असतो, स्नायूवरचा जो कव्हरिंग असतो तो निघून गेलेला असतो. त्याला आपण चिरा किंवा छोटी जखम, ॲनल रिजन, त्याला आपण फिशर म्हणतो. साधारणतः आपण कधीही काही गुदद्वाराचे प्रश्न असेल, ॲनल रिजनचे प्रॉब्लेम असेल, आपण पाईल्स म्हणतो. पण मित्रहो, 95% पाईल्समध्ये कधीही पेन, वेदना होत नाही. फक्त रक्त येतो किंवा सुजन आहे असं वाटतं. पण वेदना जर का तुम्हाला मोशनच्या नंतर किंवा मोशनच्या सोबत होत असतील आणि खूप तिथं बर्निंग होत असेल, त्रास होत असेल, तर नेमकं तो फिशर असण्याची शक्यता जास्त असतो. फिशर ह्या आजारामध्ये वेदना होण्याचं कारण असतो, कारण एक वेळेस तुम्ही मोशन घट्ट झालेलं आहे किंवा कडक झालेला आहे, त्यावेळेला तुमच्या ॲनल कॅनलच्या तिथं चिरा पडलेला आहे. तो चिरामुळे तिथला स्नायू उघडा झालेला आहे आणि तो एरिया म्हणजे खालचा जो काही 2 सेंटीमीटरचा जो काही भाग आहे, तो भाग खूप वेदनाला सेन्सिटिव्ह असतो. तिथं भरपूर नर्व्ह एंडिंग असतात. म्हणजे छोटंही कट झालेलं असेल तर तुमच्या ब्रेनपर्यंत तिथं वेदना आहेत ह्याची संवेदना आपल्या जेतूतंत्र म्हणजे नर्वहून गेलेले असतात. तर जर का तिथं कट झालेलं आहे आणि तुम्ही एक वेळ मोशन पास केलेलं, घट्ट मोशन झालं, कट झालं, तर त्यावेळेला थोडंफार आपल्याला जाणवतो. पण नंतरच्या मोशनच्या दरम्यान तिथं तो काही कट झालेला आहे, त्या भागातून ज्यावेळेला मोशन जातो, तर तुमचे स्नायू जे काही टाईट झालेले आहेत, ते स्नायूला पूर्ण प्रेशरनं उघडावं लागतं आणि तिथला जो काही कट झालेला एरिया आहे, तो एक्सपोज्ड एरिया आहे, तिथून मोशन गेल्यानं इरिटेशन होतो. त्यामुळे तुम्हाला असह्य वेदना जाणवू शकतात आणि हा वेदना इतके जास्त असतात, काही वेळेला मोशनच्या त्या भागामध्ये किंवा आपल्या मांडीला किंवा पाठीला वेदना गेल्यासारखं वाटू शकतात आणि मोशन झाल्यानंतर आपल्याला कम से कम एक 15-20 मिनिटं ते 30 मिनिटं आराम घेण्याची गरज पडते. ही फिशरची वेदना असण्याची शक्यता जास्त आहे. त्यासोबत तुम्हाला काही वेळेला मोशनला लागून ब्लड देखील फिशरमध्ये जाऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये घाबरण्याची गरज नाही. 2-3 दिवसासाठी जर का तुम्ही प्रॉपर शिजबाथ घेतलं, म्हणजेच गरम पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाण्यामध्ये बिटाडीन किंवा पोटॅशियम पर्मंगनेट टाकून बसणे आणि त्याची थोडीशी मसाज झाल्यासारखं करणे, हे केलं आणि पेन किलर लोकल ॲप्लिकेशनसाठी पेन किलर लावणे म्हणजे मलम लावणे. पण लक्षात ठेवा त्या मलममध्ये स्टेरॉइड, हायड्रोकॉर्टिसॉन असं जर मलम असेल तर शक्यतो घेऊ नका. त्यामुळे तुमचं जखम डीप होतो, ते घेणं टाळणे बेटर राहील. खाण्यामध्ये थोडंसं पालेभाज्या वगैरे खाऊन मोशन सॉफ्ट व्हायला हवं आणि त्याच्यासोबत लॅक्सेटिव्ह म्हणजे इसबगोल हस्क असतो किंवा लॅक्टिटॉल मोनोहायड्रेट डॉक्टर रोज असे देतात, ते डॉफलॅक वगैरे आपण म्हणतो. असं काही घेऊन मोशनला सुद्धा थोडं सॉफ्ट केलं तर लवकर बरं होईल. पण तुम्हाला फिशर झालं म्हणून घरीच ट्रीटमेंट करण्यापेक्षा एक वेळेस तुमच्या जवळपासच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला किंवा कोलोरेक्टल सर्जनला दाखवून तुमचं फिशरच आहे हा कन्फर्मेशन करून त्यानंतर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हा योग्य राहील. तुम्हाला जर का ही माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आमचा गट फिट चॅनल सबस्क्राईब करा.